नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण अतिशय चविष्ट, मऊसूत मटार पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत. सध्या हिवाळा आहे. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात बाजारात मटार विकायला येतात. तर मग मटारचे पराठे तर हे झालेच पाहिजे. चला तर मग कमी साहित्यामध्ये चविष्ट मटार पराठे कसे बनवायचे ते बघूयात. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मटार चांगले पाण्यामध्ये उकळून शिजवून घ्यायचे आहे. तर मी इथे एका भांड्यामध्ये 4 ग्लास इतकं पाणी घेतलं आहे. यामध्ये 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साखर टाकायची आहे. साखर टाकल्यामुळे या मटारचा हिरवा रंग टिकून राहतो. छान हिरवेगार आपले हे मटार राहतात. आता यावर झाकण ठेवायचं आणि याला एक चांगली उकळी आणून घ्यायची आहे. पाण्याला उकळी आली की झाकण काढायचं आणि यामध्ये आता आपल्याला 2 कप इतके कच्चे सोललेले मटार टाकायचे आहे. आणि मीडियम फ्लेमवर पुढच्या 7 ते 8 मिनटासाठी पाण्यामध्ये हे चांगले उकळवून घ्यायचे आहे. म्हणजे छान मऊसूत शिजतात बरं का. आणि आता एक 7 मिनटं झालेले आहे. बघूयात आपण. हे बघा मटार छान शिजलेलं आहे. आता यातलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. एका चाळणीमध्ये निथळत ठेवायचं, म्हणजे सगळं पाणी व्यवस्थित निघून जायला मदत होते. तुम्ही रंग बघू शकताय मटारचा, काय मस्त आहे हिरवागार. आता आपण आहे ना कणिक मळून घेऊयात, तोपर्यंत यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल. तर कणिक मळण्यासाठी बघा 2 ते 2.5 कप इतकं मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे. 1 चमचा मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि 2 छोटे चमचे ना साजूक तूप टाकायचं. साजूक तूप टाकल्यामुळे हे पराठे चविष्ट तर लागतात, पण मस्त खुसखुशीत तयार होतात. आधी हे तूप या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं करत पाणी टाकून याचा छान मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे. खूप घट्टही मळायचा नाही, खूप सैलसैली करायचा नाही आहे. तुम्हाला एक टिप सांगते, ज्याप्रमाणे आपलं सारण तयार होतं ना त्याचप्रमाणे गव्हाची कणिकसुद्धा मळली गेली पाहिजे, म्हणजे ना पराठा लाटताना बिलकुल फाटत नाही. कणिक मळली गेलेली आहे. अर्धा चमचा पुन्हा साजूक तूप टाकून व्यवस्थित ह्या कणकेला ते लावून घ्यायचं आहे आणि रेस्ट करायला 10 मिनटासाठी बाजूला आपण हे ठेवून देऊयात. आता आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात, पण थोडी हिरवी मिरची जास्त घ्या, ज्यामुळे या सारणाला चव खूप छान येते. 1 इंच आल्याचा तुकडा, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या टाकून एकदा मिक्सरवर हे सरभरीत असं फिरवून घेतलं आहे. पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे हे वाटण करताना. एकदा मिरची फिरवली गेली की यामध्ये ना 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा कच्चे जिरे टाकायचं आहे आणि 1 चमचा मी इथे धना पावडर घेतली आहे. तुमच्याकडे अख्खे धणे असतील तर 1 चमचा आवर्जून टाका, त्याने खूप छान चव येते या सारणाची. आता आहे ना मिक्सरवर पाणी न टाकता पुन्हा मी एकदा फिरवून घेतलं आहे. आपलं वाटण रेडी झालं आहे. आता आहे ना कढईमध्ये 2 छोटे चमचे इतकं तेल घ्यायचं आहे. सारणासाठी जास्त तेलाची आवश्यकता नाही आहे बघा. तयार केलेलं वाटण टाकायचं, पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि अगदी खरपूस होईपर्यंत मीडियम फ्लेमवर हे वाटण व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि मग यामध्ये आपण वाफवून घेतलेले मटार टाकायचे आहे. त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार लगेचच मीठ टाकायचं आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे एक 3 ते 4 मिनटासाठी परतवायचं आहे, जेणेकरून यामध्ये काही पाणी राहिलं असेल तर ते निघून जातं आणि आपलं सारण अगदी सैलसर न होता योग्य घट्ट असं सारण तयार होतं. हे बघा या ठिकाणी मी छान परतवून घेतलेलं आहे. यामध्ये आता मी पाव चमचा हळद घातलेली आहे. हळद घातल्यामुळे ना या सारणाचा रंग अजूनच छान उठून येतो. हळद टाकल्यावरही याला एखादं मिनिट आपण परतवूयात मंद आचेवर. आता आहे ना पोटॅटो मॅशरने हे सगळे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे. यामध्ये ना एकही दाणा राहू देऊ नका, नाही तर मग पराठा लाटताना तो फाटतो. अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालं पाहिजे. सगळ्यात शेवटी यामध्ये मी 1 चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर टाकली आहे. कश्मीरी लाल तिखट पावडर टाकणं ऑप्शनल आहे. रेग्युलर तिखट टाकलं तरीही चालेल किंवा नाही घातलं तरीही चालेल. आता यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर टाकली आहे. आमचूर पावडर नसेल तर अर्धा लिंबाचा रस टाका आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि रूम टेम्परेचरवर आता आधी हे सारण गार करायला ठेवायचं. जर सकाळी सकाळी तुम्हाला हे पराठे करायचे असतील तर रात्री तुम्ही हे सारण तयार करून ठेवलं तरीही चालेल. आणि एकीकडे बघा आपली कणिकसुद्धा छान मुरलेली आहे. पुन्हा हिला चांगलं एखाद्या मिनटासाठी आपल्याला मळून घ्यायचं आहे. कणिक व्यवस्थित मळली गेली तर अजिबात आपले पराठे लाटताना फाटत नाही. यातून एक गोळा काढायचा आणि लाटी तयार करून घ्यायची आहे. कितपत छोटा मोठा तुम्हाला पराठा करायचा त्यानुसार तुम्ही हा गोळा घेऊ शकतात. आता कणकेमध्ये याला असं घोळवून घ्यायचं आहे आणि वाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि यामध्ये आता भरपूर असं आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे आणि अंगठ्याने हे सारण आतमध्ये लोटत जायचं. अंगठ्याला जास्त सारण चिटकत असेल तर असं थोडीशी कणिक लावून घ्यायची अंगठ्याला, म्हणजे ना व्यवस्थित सारण आतमध्येपर्यंत जातं आणि अशा प्रकारे आपल्याला हा पराठा क्लोज करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचं पीठ मी काढून टाकलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा हा सारणाचा आपला किंवा पराठ्याचा गोळा रेडी झालेला आहे. आता पुन्हा गव्हाची कणिक लावून आपल्याला याला छान लाटून घ्यायचं आहे.
अगदी काठोकाठ आपलं हे सारण गेलं आहे, तुम्ही बघू शकताय. अगदी परफेक्ट आपला हा पराठा या ठिकाणी लाटून तयार होतो. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. मस्त आपला पराठा या ठिकाणी रेडी झाला आहे. एकीकडे आहे ना मी मीडियम फ्लेमवर तवासुद्धा तापवून घेतलेला होता. तव्यावर आपल्याला हा पराठा टाकायचा आहे आणि दोघंही साईडने साजूक तूप लावून मीडियम फ्लेमवर हा भाजून घ्यायचा आहे. शक्यतो मीडियम फ्लेमवर भाजा, म्हणजे अगदी खमंग हा भाजला जातो आणि चवीला खूप छान लागतो. त्याचबरोबर एक अनुभव मला शेअर करायचा आहे. हे पराठे ना जसे गार होतात थोडेसे असे हे कोरडे व्हायला लागतात, त्यामुळे तुम्ही यामध्ये एक उकडवलेला बटाटा टाकला तरी काही हरकत नाही. तर मी हे दह्यासोबत आणि लोणच्यासोबत सर्व केले आहे. एवढ्या मिश्रणात 9 पराठे तयार झाले आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.